रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। लाडक्या बहिणींना सक्षम करणाऱ्या भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या पाठीशी राहून त्यांनाच आमदार करण्याचा एल्गार कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथील बैठकीत महिलांनी केलाय। ग्रीन पॉवर शुगरच्या चेअरमन अपर्णाताई देशमुख यांनी येथे बैठक घेतली। अपर्णाताई देशमुख म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येणार असून अर्थसंकल्पात अधिकची तरतूद करून लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांच्या ऐवजी 2,100 रुपये देणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे। राज्य शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। राज्यातील 2,20,00,000 बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत। महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार प्रथम महायुती शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे। हा आनंद व समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणींशिवाय पुढील 5 वर्षे चालू ठेवणार असल्याची ग्वाही महायुतीकडून देण्यात आली। परंतु महाविकास आघाडीकडून लाडकी बहीण योजनेला खोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तिजोरीवर बोजा वाढेल अशा अफवा पसरवून महायुती सरकारची बदनामी करण्यात आली होती। मात्र खोट्या आरोपांना खोडून काढत सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यात तिच्या हक्काचे पैसे जमा केलेत। दिवसभर राबणाऱ्या कष्टकरी महिलांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळत असताना विरोधकांच्या पोटात गोळा उठत असल्याच्या संतप्त भावना महिला वर्गातून उमटत असल्याचे दिसत आहे। त्यामुळे विचार करून महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना निवडून द्या, असे आवाहन अपर्णाताई देशमुख यांनी केले। यावेळी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील हजारो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून महायुतीचे सरकार येणार असून ही योजना सुरू राहण्यासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या पाठीशी उभे राहून त्यांनाच आमदार करणार असल्याचा एल्गार निर्धार हिंगणगाव बुद्रुक येथील बैठकीत महिलांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।